माधवी मंदार खंडाळकर नामक महिलेने माझ्याविषयी सोशल मीडियावर एक विकृत पोस्ट व्हायरल केली होती आणि ती पोस्ट व्हायरल केल्यानंतर त्याच्या माध्यमातून जी काही सोशल मीडियावर माझी बदनामी झाली त्या बदनामीच्या विरोधात कायदेशीर कारवाई म्हणून माधवी खंडाळकर यांच्यावर मी कायदेशीर कारवाईसाठी अब्रू नुकसानी म्हणजे माझी बदनामी केली म्हणून 10 कोटीची कायदेशीर कारवाई नोटीस दिलेली आहे। त्याच्यामध्ये मी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करत आहे। सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी म्हणजे ज्या काही आहेत त्यांचा माझ्याशी कोणताही 6 वर्ष संबंध नसताना त्यांनी क्रिमिनल इंटिमेशन असताना म्हणजे क्रिमिनल इंटिमेशन त्यांचं होतं त्याच्यानुसार तसंच जाणीवपूर्वक इंटेन्शनल इन्सल्ट करण्यासाठी आणि माझी बदनामी म्हणजे 351, 352 आणि 356 या सेक्शन अंतर्गत तसेच सायबर ऍक्ट 67 च्या अंतर्गत मी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्याचा सुद्धा अर्ज पोलिसांना दिलेला आहे। मुळामध्ये सोशल मीडियावर आजच्या या युगामध्ये कोणी कोणावर वाईट बोलून बदनामी करू शकतं, त्यांना क्रिमिनल कॉन्स्पिरसी देऊ शकत नाही। या गोष्टीला कायद्याचा जरब असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे मी गृहमंत्र्यांकडे सोशल मीडियावर जे काही हे बदनामी करतात, धमक्या देतात, हेतू पुरस्पर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातले कायदे ऑलरेडी आहेत त्याची मजबूती देण्यासाठी आणि ह्या सोशल पोस्ट माध्यमावर हे विकृत या कायद्याच्या जरबमध्ये बसण्यासाठी माधवी मंदार खंडाळकर यांना 10 कोटीचे अब्रू नुकसानीची नोटीस दिलेली आहे आणि त्याचा दावाही तो दाखल होईल। आता नोटीस आणि दावा हा सिव्हिलचा होतो आणि क्रिमिनल गुन्हा हा वेगळा दाखल होतो। ही कंप्लीट कायदेशीर प्रोसिजर फक्त सोशल मीडियावर जाणीवपूर्वक जे मुद्दामून दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी किंवा राजकीय कुरघोड्या काढण्यासाठी जे लोक ही अशी बदनामी करतात त्यांच्यावर कायद्याच्या जरबीसाठी 10 कोटीचा दावा अब्रू नुकसानीचा दावा ठोठवला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।